हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की नॉर्मलायझेशन रद्द करून फायनल मेरिट लिस्ट ही रॉ स्कोअर नुसार लावावी। तर बघा असं होऊ शकतं का, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम रिझल्ट संदर्भात जी काही अपडेट आहे मित्रांनो त्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीची तुमची निवड यादी आहे मित्रांनो ती या आठवडाभरामध्येच लागणार आहे मित्रांनो। तर बघा आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की TCS कंपनीने नॉर्मलायझेशन कशा प्रकारे केले याविषयी स्वतः त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे। तुम्ही या ठिकाणी तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती चेक करू शकता। तर या प्रसिद्धी पत्रक मध्ये TCS कंपनीने सांगितलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे नॉर्मलायझेशन केलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता व्हिडिओ पॉज करून, किंवा हे जर तुम्हाला प्रसिद्धी पत्र तुम्ही पाहिलं नसेल तर महाभूमी.gov.in या वेबसाईट वरती जावा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला भेटेल। आणि त्यांनी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की त्यांनी कोणता फॉर्म्युला यूज करून प्लस काही विद्यार्थ्यांचे मार्क प्लस झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क हे मायनस झालेले आहेत। तर त्यासाठी त्यांनी कोणता फॉर्म्युला यूज केला याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो। तर बघा, गुण सामान्यीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेले सूत्र। तर हे जे सूत्र आहे मित्रांनो या सूत्राचा वापर करून TCS कंपनीने तुमचे नॉर्मलायझेशन केलेले आहे हे समजून घ्या। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचे मार्क कमी झालेले असतील नॉर्मलायझेशन मध्ये तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे तुमचे मार्क कमी झालेत। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेत नॉर्मलायझेशन मध्ये तर त्यांचे मार्क कशा प्रकारे वाढले, कशामुळे वाढले हे समजून घ्या। तर गुणांक वाढ दर्शवणारे उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे। अशा प्रकारे तुमचे मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की नॉर्मलायझेशन रद्द करून रॉ स्कोअर वरती फायनल मेरिट लावा असं काही विद्यार्थी कमेंट करत होते। तर बघा मित्रांनो, असं काही होण्याचे चान्सेस नाहीयेत आणि असं काही होणार नाहीये, कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीची जी अपडेट्स आहेत त्या खूप फास्ट येत आहेत। आता नॉर्मलायझेशन बाबत सुद्धा त्यांनी अपडेट दिली आणि त्यांनी क्लिअर केलं की नॉर्मलायझेशन TCS कंपनीने कशा प्रकारे केलं। आता मित्रांनो बघा, असं काही होणार नाहीये, नॉर्मलायझेशन लिस्ट रद्द होणार नाही मित्रांनो। आणि तुमचं जे काही मेरिट लिस्ट लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट ते नॉर्मलायझेशन नुसारच लागणार आहे, कारण की नॉर्मलायझेशन हा एक तलाठी भरतीची प्रोसेस मधील एक पार्ट आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन नुसारच लिस्ट लागेल, नॉर्मलायझेशन रद्द होणार नाही। नॉर्मलायझेशन रद्द करा असं डोक्यामधून काढून टाका। ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा, तलाठी निवड यादी ही तुमची आठवडाभरामध्ये जाहीर होईल। याद्यांचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे। 26 जानेवारीला मित्रांनो तुम्हाला नियुक्ती पत्र मिळण्याची शक्यता आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।